वेळ पडल्यास देशमुख हत्या प्रकरणात नार्को टेस्ट करावी लागेल असं सुरेश धस यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंचा बीड प्रकरणात काय संबंध आहे हे अजित पवारांना काही दिवसांनी कळेल असं धस यांनी म्हटलं। राष्ट्रवादीतली मुन्नी कोण हे त्या व्यक्तीला कळाले असं सुरेश धस म्हटलंय। थेट आता मुन्नीनंच माझ्यासोबत चर्चेला बसावं असंही धस म्हणाले। या देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा दुरान्वयी संबंध नाही असा दावा अजित पवार करतात। त्यामुळे प्रश्नच उरत नाही की आम्ही त्यांचा राजीनामा घ्यावा असंही ते म्हणतात। दुरान्वय अजितदादांना कळेल आता काही दिवसाच्या नंतर दुरान्वय संबंध आहे का नाही। तुम्ही सतत म्हणतायत मुन्नीला आणा पुढे, मुन्नीला आणा। एकदा राज्याला कळू द्या की मुन्नी कोण आहे। ते मुन्नी आहे तिला कळालेलं आहे आणि एकच आहे की ती महिला भगिनी नाहीये बरं का, नाही तर आणखी काही राळ उठायची। मुन्नी म्हणलंय मी बरं का, परंतु ती राष्ट्रवादीतली पुरुष मुन्नी आहे आणि त्या पुरुष मुन्नीला पक्का माहिती आहे की सुरेश धस माझ्यावरच बोलतोय। म्हणून त्या मुन्नीला माझी विनंती होती की कच्चे बच्चे लोक माझ्या विरोधात बोलायला पाठवू नका। जे तुम्हाला जे आहे पाठवायचंच असलं तर दुसऱ्याला न पाठवता मुन्नीने यावं आणि मुन्नी आल्याशिवाय मजा येणार नाही मग बोलायला। मुन्नीला आव्हान आहे एका चावडीवर चर्चेसाठी समोरासमोर बसण्यासाठी। 1,500% आव्हान आहे, 1,500%। मुन्नींनी येऊन बसावं कोणत्या स्टुडिओवर, TV9च्या म्हणलं तरी चालेल। लय मोठं आहे तुमचं, मी गेलो होतो त्या दिवशी। मात्र जर तुम्ही मुन्नी कोण आहे जर सांगितलं तर TV9च्या स्टुडिओमध्ये आम्ही त्यांना आमंत्रित करू तुमच्यासोबत। लगेच करा, मुन्नींनी सांगावं हे सुरेश धस मला मुन्नी म्हणतोय म्हणून, लगेच कार्यक्रम करू, त्याला उशीर नाही। 109 लापता लाशे सापडलेली आहे, त्यातल्या 4 जणांची ओळख झाली। 105 जणांचं याला कोणीच वाले नाही म्हणून त्यांना तिथं जाळण्यात आलंय आणि ती नगरपालिका मला वाटतं धनंजय मुंडे यांच्याच ताब्यात आहे। जाळायला आणून तिथंच जाळीत आहेत।